पेठ बदलापूर च्या गावाचं नाव त्यांनी लौकिक केलंय असा खेळाडू करण धुळेला आपण पाहतोय. त्याच्या नावावरती बरेचसे मॅन ऑफ द सिरीज स्पाइक्स आहेत. नेक्स्ट बॉल ओपुल केले, उडवलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला फेकून दिलाय सीमा रेषा पार. करण धुळेचा ब्रँड दाखवणारा हा आलाय षटकार 6. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे, ज्या नावाची डंका होत असते त्याच नावाचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलंय आणि आज करताना त्याच्याच नावाने स्पर्धा पाहायला मिळते. केडी प्रेझेंट्स करंजी धुळे प्रेझेंट्स नगरसेवक चषक 20-25 तरार. नेक्स्ट बॉल हो या 20 कोलो टप्पाचा बॉल होता. अगदी डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इझिली कंप्लीट झाली आहे. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 ऑन अ बोर्ड. 12 धावा धावफलकावरती 0 पाहायला मिळतात. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. ओव्हर नंबर 3 तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धमाका ओव्हर, धमाका ऑफर असेल बॅटरसाठी. शुभम पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. स्ट्रायकिंगला करण धुळे. पावसाचे देखील सर चालू आहे का बाजूला. ओ यावेळी स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवलंय पार्किंग प्लॉट मध्ये. आज षटक क्रमांक पहिलं यावेळी कंप्लीट झालंय आणि बॉलिंग मार्कवरती ज्याच्या नावाची डंका सातत्याने कल्याण डोंबिवली असेल हो तसे कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 2. कमलेश पाटीलचा जर विचार केला तर या सीझन मध्ये बरेचसे मॅन ऑफ द सिरीज देखील पटकवलेत आणि करताना लग्न बंधनात देखील अडकलेत. षटक क्रमांक पहिलं 18 धावा कंप्लीट आणि ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल लेफ्ट आर्म राउंड विकेट. क्या बात आहे. इन स्विंग गिअर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंज द गेम या नावाने का ओळखलं जातं वडोली बी संघाला, त्याचं ज्वलंत उदाहरण नक्कीच तुम्हाला बऱ्याचशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्या संघाने दिलंय आणि सध्याच्या घडीला देखील चांगली कामगिरी करतात. कमलेश पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. ओव्हर नंबर 2. स्ट्रायकिंगला बॅटर आपण पाहतोय रोशन. नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅक बॉल. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल स्ट्राइक रोटेट. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 19 या धावसंख्येवरती. 2 बॉलचा खेळ कंप्लीट आणि आतापर्यंत फक्त आणि फक्त आपण पाहतो एकच धाव खर्च केली आहे. नेक्स्ट बॉल बॉल तयार. जोरदार पावसाची सुरुवात आणि यावेळेस दांडीगुल त्रिफळा चकित केला यावेळेस बॅटरला. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लाखोड तोड गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. काय रफ्तारने गिरफ्तार केलाय करण धुळेला. परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. महत्वाची विकेट आणि मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर माही महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. एकोणीस धावा फलकावरती आहे. नाराज आहेत करण धुळे. बॅटिंग करायची होती. चांगले फटके त्याच्या बॅटमधून आल्या होत्या परंतु आता परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. भरपूर भन्नाट वेगाने तो बॉल ट्रॅव्हल झाला होता. अगदी वेध घेतला सोमचा आणि धावा आपण पाहतोय अगदी टाळा लावण्याचं काम मी तर म्हणेन कमलेश पाटील यांनी केलंय कारण की 3 बॉलमध्ये फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी कमलेश पाटीलची आपण पाहतोय. चेंज द गेम वडोली बी धनराजी मात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ आहे. त्यांच्या नावाने हा संघ घेतोय. लेफ्ट आर्म राउंड विकेट. नेक्स्ट बॉल अजून एक हाफ ट्रॅकवर बॉल ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळायचा होता आणि एक सिंगल मिळाली आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक जम पोहोचेल 20-20 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 2 ऑन गोइंग आहे. शेवटच्या अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत. यानंतर तिसरी ओव्हर म्हणजे आपल्याला धमाका ओव्हर पाहायला मिळेल. त्यावेळी संधी असेल टीम जोवेली संघासाठी की 1+1 म्हणजे जितक्या धावा बनतील तितक्या डबल आणि जर विकेट गेली तर तितक्याच धावा तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगली संकल्पना. पुल करण्याचा प्रयत्न आज रोशन सुद्धा विचार केला. प्रहार एफर्ट्स
प्रयत्न चालू आहेत परंतु ते फळ मिळत नाहीये. चांगले प्रयत्न आहेत. शेवटचा बॉल आहे. 1 to go. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. नेक्स्ट बॉल. उडवलाय स्ट्रेट परंतु इथे पाहावं लागेल ट्रॅव्हल होईल का बॉल. आणि क्या बात आहे. का फिल्डिंग आहे. लाजवाब. फिल्डिंग लाजवाब. स्थिती ऋतिक होती आणि चांगलं यस हवा देखील आपल्याला पाहायला मिळते. यस सेफ आहे आणि एक सिंगल मिल. षटक क्रमांक दुसरा कंप्लीट आणि 22 धावा फक्त धावफलकावरती आहे. षटक क्रमांक तिसरे धमाका ओव्हर आणि पावसाचा देखील धमाका चालू एका बाजूला आणि बॅटिंग करत असताना आता धमाका करावं लागेल टीम जे हनुमान जोवेली संघाला. एका बाजूला महेंद्र धुळे आणि रोशन धुळे. रोशन धुळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. धुळे कंपनी मैदानाच्या आतमध्ये आहे. बॅटिंग करत असताना प्रहार चढवावे लागतील. जर धावा बनवायच्या असेल तर इथे फायदा घ्यावा लागेल धमाका ओव्हरचा. धमाका ऑफरला पूर्णपणे व्हॅलिड करायचं असेल चांगली बॅटिंग करणं फार गरजेचं आहे. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. ओव्हर नंबर 3 षटक क्रमांक 3 धमाका ओव्हर चॅलेंज ओव्हर आहे. धमाका ओव्हर. या धमाका ओव्हर मध्ये धमाका होईल का. टीम जे हनुमान जोवेली संघाचा पाहणं गरजेचं आहे. जितक्या धावा तितक्या डबल आणि जर विकेट या ओव्हर मध्ये आली तर तितक्या धावा स्कोर कार्ड वरती ऍड केल्या जातील. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. राईट अबाउट द विकेट. पहिला बॉल आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेगला बॉल ट्रॅव्हल होतोय. स्टॉप झाला बॉल आणि एक सिंगल मिल. सिंगलच्या मदतीने धावफलक पोहोचेल 23 या धावसंख्येवरती. 23 ऑन अ बोर्ड. महेंद्र धुळे आणि रोशन धुळे जोपर्यंत मैदानात आहेत तोपर्यंत धावा होऊ शकतात. पाऊस देखील आपण पाहतोय बनाट वेगाने पडतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. नगरसेवक चषक 20-25 ते 13 भव्य दिव्य अग्र नामांकित स्पर्धा. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्याची चर्चा होती ज्या नावाची चर्चा ती स्पर्धा तुमच्या भेटीला आली आहे. ओ यावेळेस देखील आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न होता. एका पायावरती बॅलन्स केलं स्वतःला आणि नंतर स्क्वेअर लेगला आय थिंक खेळण्याचा प्रयत्न होता. मिस टायमिंग स्ट्रोक थोडासा पाहायला मिळतोय. आज या स्पर्धेचा पहिला दिवस ग्रामीण फॉर्मॅटमधील संघ खेळताना पाहायला मिळेल आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहतोय ओपन हाफ फॉर्मॅटमधील सर्व संघ आपण पाहणार आहोत. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो अलॉंग विथ कार्पेट. एक सिंगल दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न चालू आहे आणि 2 धावा कंप्लीट. धावफलक पोहोचेल तब्बल 26 या धावसंख्येवरती. 26 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 3 बॉल उर्वरित आहेत. अजून 3 बॉल मध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं. धमाका ओव्हर कोणाच्या बाजूने धमाका असेल. ऋतिक पाटील बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. राइट अबाउट द विकेट. ओ फुल केलाय. क्या बात है. लाजवाब फटका. माही मार रहा है. 6 धावा माहीच्या बॅट मधून हा षटकार आलाय. जर पहिल्या फ्लोर वरती लागला असता तर नक्कीच 6 धावा मिळाल्या असता. 9 नक्कीच मिळाला असतं परंतु 6 धावा आल्यात. थोडीशी हवेची साथ मिळाली असती तर नक्कीच 9 धावा मिळाल्या असत्या. सहकार्यांची डोळे देखील कानमंत्र देतात त्या टीमसाठी. जोवेली संघ संपूर्ण इथे उपस्थित आहेत. धावफलक आपण पाहतोय जाऊन पोचले 32. शेवटच्या अजूनही 2 बॉल उर्वरित आहेत. या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 धावा आल्यात. अजून 2 बॉल शिल्लक आहेत. विकेट थांबून खेळावं लागेल टीम जे हनुमान जोवेली संघासाठी कारण की धमाका ऑफर आहे. ऑन साइडला पुल केलंय. स्क्वेअर लेगच्या दिशेने डीप मध्ये फिल्डर आहे. एक सिंगल मिळालंय. दुसरा धाव्याचा प्रयत्न आहे आणि इथे पाहावं लागेल. हो क्लोज कॉल आहे. क्लोज कॉल आहे. लेट इट बी चेक केलं जाईल. DRS पाहावं लागेल.
टेक्निकल रूम कडे आपण वळतोय. दूध का दूध पाणी का पाणी सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे. मुन्ना सरांनी सांगितलं आहे. पाहावं लागेल. दूध का दूध पाणी का पाणी चेक केलं जाईल. टेन क्रिक संपूर्ण टीम इथे उपस्थित आहेत. कुणालजी मात्रे असतील, धनराजी मात्रे यांची टीम टेन क्रिक लाईव्हचे प्रॉपरायटर आहेत. असंख्य अशा स्पर्धा आहेत ज्यांच्या वतीनं कॅप्चर करण्यात आले. संपूर्ण टेक्निकल टीम टेन क्रिक लाईव्ह वाहिनी. इस नॉट आउट असेल कारण की अंपायर्स कॉल सॉफ्ट सिग्नल आपण पाहतोय. सरांनी नॉट आउट दिला आणि जो साईड कॅमेरा आहे तो ऑफ आहे पावसामुळे. कारण की पाणी ते कॅमेरामध्ये गेलं. टेक्निकल इश्यू आहे कारण की सॉफ्ट सिग्नल देखील अंपायर्सने दिलेला आहे नॉट आउट. चेक देखील केलं. थोडंसं डाऊटफुल होतं परंतु अंपायर्सचे ऑनफिल्ड डिसिजन आहे ते आपण देतोय. हे सहकार्य करणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण की पावसाची देखील सुरुवात आहे आणि ते पाणी पावसाचं ते कॅमेरामध्ये आय थिंक गेलेलं आहे. त्यामुळे साईड कॅम बंद आहे काही कारणास्तव. टेक्निकल इश्यू टेक्निकल एरर आहे. त्यामुळे ऑनफिल्ड जे डिसिजन असेल ते तुम्हाला मान्य करावं लागेल. दोन धाब्याच्या मदतीने स्कोर कार्डमध्ये चेंजेस. शेवटचा बॉल आहे. 12 धावा तर या षटकामध्ये आले. धमाका ऑफर धमाका ओव्हर चालू आहे. शेवटचा बॉल महत्वपूर्ण बॉल आहे. ओ यावेळी सॉफ्टेड फटका शेवटच्या बॉल वरती. आय थिंक विकेटचा बदल तुम्हाला पाहायला मिळतोय आणि आता म्हणजे जितक्या धावा होत्या तितक्या धावा मिळतील. म्हणजे आता जेवता जेवता शेवटचा घास खेचून घेतलाय टीम वडवली संघाने. चेंज द गेम का म्हटलं जातं ते शेवटच्या बॉलवरती त्यांनी सांगून दिलंय. आणि आय थिंक 12 धावा होत्या. जर शेवटचा बॉल जरी डॉट गेला असता तरी 24 धावा मिळाल्या असत्या. परंतु या 12 धावा मी तर म्हणेन डेन दिली की काय देवाला. महेंद्र डोळे थोडीशी चुकी केली. 12 धावा मी तर म्हणेन या घालवल्या. प्रेम देखील नाराज आहे. सगळे नाराज आहेत. चौतीस धावा फलकावरती आहे. 34 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. 3 ओव्हर आपण पाहतोय कंप्लीट झालेत आणि धमाका ओव्हर आखिरी जिंकला मी तर म्हणेन टीम वडोली संघाने. 34 झालेत 34. शेवटची अजूनही 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये किती धावा बनतील. कमलेश पाटील बॉलिंग मार्कवरती आहे. वैय सौदागर मैदानाच्या आतमध्ये कमलेश पाणी साठले त्यामुळे आउट स्टॉप होतोय. विवेक गायकवाड न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. इना नंबर 4 वरती विवेक गायकवाडला आपण पाहतोय. स्ट्राईक इनला बॅटर. 35 धावा फलकावरती आहेत. 35 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 4 षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती आहे. जानमन जोवेली दुसऱ्या बाजूला चेंज द गेम वडोली बी हा संघ खेळतोय. ओव्हर द कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. ऑन अ टोज स्ट्राईक यावेळी आपण पाहतोय स्वतःकडे ठेवण्याचं काम केलं रोशनने. एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं ताफरजम पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. थोडंसं लो स्कोरिंग मॅचच्या दिशेने वळताना पाहायला मिळते. धावा बनवायचे असेल एक सन्मानजनक स्कोरवरती जाऊन पोचायचं असेल धावा येणं फार गरजेचं आहे. ऑन साईडला पूल केलाय आणि यावेळी सल्ला 1 बाउन्स सीमारेषा पार ठोकला रोशननी. हा चौकार 4 बॅटर कव्हर. चौकार आला आणि चौकाराच्या मदतीने मी तर म्हणेन थोडंसं का होईना संजीवनी देण्याचं काम केलंय या स्कोर कार्डला. धावफलक पोहोचलाय 40 ऑन अ बोर्ड. 40 धावा धावफलकावरती आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 40 ऑन अ बोर्ड. शेवटचे अजूनही 3 बॉल बाकी आहेत.
यावेळेस पार्टिसिपेटिंग एज एक सिंगल, दुसरा धावेचा कॉल आहे आणि यस दुसरी धाव देखील मिळाली कम्प्लिटली. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 42. 42 ऑन अ बोर्ड. शेवटचे अजूनही 2 बॉल शिल्लक आहेत आणि 42 धावफलकावरती आहेत. 42 ऑन अ बोर्ड. बोलते या नेक्स्ट बॉल. ओ यावेळी सबमिट डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर खाली राहिलेला बॉल आणि स्ट्रिक्सचा चेंडू विसावतोय. टॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे या षटकामधील. केडी प्रेसिडेंट्स नगरसेवक चषक 2025 चे तरार पहिल्या फेरीतील शेवटचा सामना तुम्हाला पाहायला मिळतो. एका बाजूला विजय हनुमान जोवेले आणि त्यासमोर फाईट करत असताना चेंज द गेम वडोली बिया सगळं खेळतोय. शेवटचा बॉल यावेळीस ओव्हर द कव्हर स्कॅप मध्ये खेळायचा होता परंतु अलॉंग विथ कार्पेट बॉल स्टॉप झाला. स्कीट थोडंसं आलं कारण की पाणी देखील भरपूर आहे. त्यामुळे एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 43. 43 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. आणि रोशनचा जर आतापर्यंत विचार केला अगदी ॲव्हरेज स्कोरवर खेळतोय कारण की 9 बॉल त्यांनी फेस केलेत आणि आतापर्यंत 10 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. चार षटक आपण मात्र कंप्लीट झालेले आहेत. 43 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 43 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही शेवटचे 6 बॉल उर्वरित आहेत. या 6 बॉलमध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला स्पीडअप करा वडोली टीम. वेळ घेऊ नका प्लीज. इस बॉलिंग मार्कवरती आर्यन. येस पाऊस देखील थोडासा थांबलाय. बॅटरसाठी थोडीशी संधी असेल. ओ यावेळी सॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि परत धाव लागेल मैदानाच्या बाहेर. उंगली उपर बॅटची लिडिंग एज कॉम्पियनच्या स्वरूपात 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागत असताना टीम जानमान जोवेली संघाला. अजय धुळे मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि त्याच प्रकारची बॅटिंग करणं आता फार गरजेचे आहेत कारण की शेवटचे 5 बॉल अजून उर्वरित आहेत. विवेक ॲकवर्ड आणि स्ट्राईक एंडला सध्याच्या गडीला अजय धुळेला आपण पाहत आहे. ने बॅटर शेवटचे 5 बॉल. आर्यन बॉलिंग मार्कवरती आहे. हो क्या बात आहे. तेच तर भन्नाट वेग आहे. फार वेगाने बॉल आपल्याला पाहायला मिळाला. पाहायला अगदी बॉल इथे आदळला आणि मुंडा सर सांगत असे यस लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल मीडिया. दोन्ही अंपायर्स आज पाहतो आपण भरपूर मेहनत ते देखील करतात. त्यांचं देखील नाव घेतलं गेलं पाहिजे. उल्लेख झाला पाहिजे. भरपूर मेहनत ते देखील करतात. महाराष्ट्राची एवन जोडी अंपायर्सच्या माध्यमातून भरपूर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. असे दोन्ही लाभलेले आम्हाला या स्पर्धेला पंच मुन्ना पठाण सर असतील अजय पवार सर असतील दोघांचे विशेष आम्ही कौतुक करू. बॉल होती पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल. राईट अराउंड विकेट फुल केलंय. ऑन साईडला फटका चांगला पाहायला मिळतोय आणि फिल्डर आहेत परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक. बॉल चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर. फुल पॉवरफुल पॉवर पॅक्ड हिटिंग आलेला स्ट्रोक षटकार. हाफ सेंचुरी टीम जानमान जोवेली संघाची कंप्लीट झाली आहे. तब्बल 50 धावा त्या फलकावरती लागले गेलेत. लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 50 धावा आहेत. उर्वरित अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. शांतता संयमीचा खेळ चालू मैदानाच्या आतमध्ये कारण की धावा आपण पाहतोय फक्त 50 आहेत परंतु बॉलिंग फार चांगली आहे टीमच्या हनुमान जोवेली संघाची. हो लफ केलंय
आणि आता सांगून दिलंय हम भी किसी से कम नहीं आणि ठोकलेला A1 क्वालिटीचा विवेक गायकवाडचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. क्या बात आहे, लाजवाब. आणि सांगून दिलंय हम भी किसी से कम नहीं. दमखम दाखवलंय मैदानाच्या आतमध्ये विवेक गायकवाड. चार बॉलचा खेळ कंप्लीट आहे. शेवटचे 2 बॉल उर्वरित आहेत. स्कोर तर आता आलाय कारण की 56 धावा अब तक 56 56 ऑन बोर्ड. 56 धावा फलकावरती आहेत. लॉस ऑफ 3 विकेट. शेवटचे 2 बॉल आहेत. काय घडेल या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील. 56 धावा फलकावरती आहेत. शेवटचे 2 बॉल. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतो इथे आलेला हा डॉट बॉल आणि शेवटचा बॉल आता उर्वरित आहे. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. शेवटचा बॉल. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. पहिल्या सत्रातील शेवटचा बॉल. बॉल यार्ड. राईट ऑफ द विकेट. ओ आठव्या बॅटने स्ट्रेट पुल केलाय. फिल्डर आहेत आणि त्याच्या आवाक्याच्या बाहेर 1 बाउन्स सीमा पार. शेवट गोड करणारा आज चौकार आलाय आणि चौकारच्या मदतीने दाफलजम पोहोचले तब्बल 60 या धावसंख्येवरती आणि 61 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 30 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. बॅटिंग करत असताना दुसऱ्या सत्रामध्ये आता गरज आहे टीम चेंज द गेम वडोली बीच संघाला. येणारे 30 बॉल आणि 61 धावांची आवश्यकता आहे. आणि दुसऱ्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर 61 धावांचं टार्गेट होतं. त्या 61 धावा करून दिल्या नव्हत्या टीम कडाव संघाने. वाडेकर या संघाला एक बलाढ्य संघ होता वाडेकर संघ, त्याला देखील 61 धावा झाल्या नव्हत्या कारण की समोर देखील आपण पाहतोय कडाव सारखी चांगली गोलंदाजी. बॉलिंग अटॅक फार चांगला होता आणि त्याचप्रमाणे बॉलिंग अटॅक सध्याच्या घडीला जानवन जोवेली संघाचा देखील पाहायला मिळतोय. त्या 61 धावा देखील फार डिफिकल्ट असेल बॅटिंग करत असताना टीम चेंज द गेम वडोली बीच संघासाठी. कडील या मॅच मध्ये पाहणं गरजेचं राहील आणि या 61 धावा चेस होतील का डिफेंड होतील ते ऐकण्यासाठी पुन्हा एकदा मी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतो आमचे साथी समालोचक आणि ज्यांचा आवाज तुम्हाला सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळत असतो. कल्याण डोंबिवलीचा एक गोड आवाज रोशनजी संते सरांची ते ओट्यू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद.
थँक्यू सो मच अनुजजी मोरे यांचा आवाज आपण ऐकला आणि धाव बनवले 60 आणि 61 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. जय हनुमान क्रिकेट संघ जोविली या टीमने चेंज द गेम वडवली बी या टीम समोर टार्गेट 61 धावांचं आहे. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील ही जोडी दाखल होती आहे चेंज द गेम वडवली बी या टीमच्या माध्यमातून. गोलंदाजी मार्कवरती विवेक गायकवाड आणि स्ट्राइक इनला फलंदाज ऋतिक पाटील. पहिला चेंडू ऑन साइडला बिगिट पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर आणि पहिले चेंडूवरती 9वा येतोय. 4थ्या फ्लोअरला हा चेंडू जाऊन हिट झालाय आणि आम्ही चर्चा करत होतो प्रेम धुळे आणि या आधीच्या मॅच मध्ये की 4थ्या फ्लोअरला जर चेंडू लागला तर किती धावा असतील, परंतु 9 धावा आहेत. पहिल्या चेंडूवरती 9वा येतोय ऋतिक पाटीलच्या बॅटमधून. मिस टायमिंग आहे, झेलची शक्यता असेल, क्षेत्ररक्षक जज करतायत, डाईव्ह लगावून झेल घेण्याचा प्रयत्न असफल राहिलाय. डाईव्ह लगावली होती, चेंडू सापडत नाहीये आणि अभय चौधरी येत आहे चेंडूवरती. मिल्टी लेकुनिया 4 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. डाईव्ह लगावली होती आणि आय थिंक दुखापत होती आहे खेळाडूला, फिल्डरला दुखापत झाली आय थिंक. रोहन होते. रोहनने 100% एफर्ट दिले होते. यस, फिल्डिंगला ते गेलेले आहेत रोहन. धावसंख्या 10. दमदार सुरुवात झाली आहे. या सामन्यामधून जो संघ जिंकेल तो संघ फाईट करेल. साहिल 11 खडे गोलवली या टीम समोर सलग 2 सामने जिंकलेत. शिवशक्ती कडाव या टीमने, तो संघ देखील वाट पाहतोय की त्यांच्या समोर कोणता संघ येईल. ड्राइव्ह करताय, डीप मध्ये फिल्डर आहेत उपस्थित. प्रेम धुळे फार वेगाने येत आहेत. एकाच ऍक्शन मध्ये हा चेंडू फील्ड केलाय. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल 11. सुरुवात खूप चांगली झाली या मॅच मध्ये. 61 धावा बनवायच्या आहेत. पहिला 9 आहे त्यामुळे धावा असतील 14. फ्लॅंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मॅच मध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमने. विवेक गायकवाड गोलंदाजी मार्कवरती. कमलेश पाटील स्ट्राइक इनला आहेत. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येतोय. मिळते अवांतर धाव. 700 ते 800 प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या या सामन्याचा आनंद घेत आहेत. चेंज द गेम वडवली बी संघ इन ऍक्शन मध्ये आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय
जोविली संघ यजमान विपक्ष पाहुणे करंधुळे यांचा संघ आपण पाहतो जोविली. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांचा संघ आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्रिकेट मधला सेफ फटका, क्रिकेट मधला देखना फटका, षटकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅट मधून. फुल टॉस चेंडू होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावरती मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिल्या सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आक्रमण देखील सुरू आहे. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटील लेफ्ट राइट कॉम्बिनेशन आहे आणि चांगली फलंदाजी. 61 धाव बनवायचे आहेत 5 षटकांमध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमसाठी हे मैदान नेहमीच लकी आहे. त्यांना फाईट करतो जोविली संघ. गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले, लेग ब्रेका चेंडू आपण पाहिला आणि आले हा डॉट बॉल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. चेंज द गेम वडवली बी या टीमला. प्रेम येत आहेत नवीन गोलंदाज. चोवीस चेंडू आणि 39 धावा अजूनही बनवायच्या आहेत. प्रेम येतोय. एक अनोखी शैली आहे, वेगळी ॲक्शन आहे प्रेम धुळे यांची चेंडू रिलीज करण्याची. आणि अतिरिक्त बाउन्स आपण पाहिलाय. आलाय हा डॉट बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. मिस्टायमिंग स्ट्रोक आहे. मिळते एकच धाव चेंडूवरती. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 23. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने सुरुवात खूप चांगली करून दिली आहे. जी सुरुवात अपेक्षित होती चेंज द गेम वडवली बी या टीमला ती सुरुवात झाली आहे. या मॅच मध्ये 61 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय वडवली बी संघ. गतीमध्ये परिवर्तन केलंय. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. 10 क्रिकच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे. या सीझन मध्ये नक्कीच याच ग्राउंडवरती टेनिस बॉल क्रिकेटची एक स्पर्धा झाली होती, स्वर्गीय केशव म्हात्रे स्मृती चषक. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ इन ॲक्शन मध्ये आहे चेंज द गेम वडवली बी. शुभम पाटीलने ती स्पर्धा अक्षरशः गाजवली होती. मॅन ऑफ द सिरीज ठरला होता. त्या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक जिंकलं होतं याच वडवली बी या टीमने. मी ज्या गोष्टीचा उल्लेख केला की हे मैदान लकी आहे वडवली बी या टीमसाठी. धनराज म्हात्रे पुरस्कृत वडवली बी संघ खेळला होता. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे. आतली कडा आपण पाहिली आणि विकेट किपर अजयच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. येतोय डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती 24. प्रेमने चांगली गोलंदाजी केली कारण की पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. कमबॅक करतोय प्रेम. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळतात. चेंडू व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. स्वतः विकेट किपर जात आहेत अजय धुळे आणि तोपर्यंत मिळते एकच धाव चेंडूवरती. ऋतिक पाटील आणि कमलेश पाटीलला शांत ठेवलंय या षटकामध्ये. प्रेम धुळे अपकमिंग रायझिंग स्टार हा खेळाडू आहे. जेन्युइन ऑलराउंडर आहे प्रेम धुळे. क्या बात आहे. अतिरिक्त बाउन्स आणि पूर्णपणे बीट केल्या चेंडूवरती कमलेश पाटीलला. येतोय डॉट बॉल. अवघ्या 3 धावेंचं
षटक हाताळलंय प्रेम धुळे यांनी आणि या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय जय हनुमान जोविली या टीमला. चेंडू शिल्लक आहेत 18, धावा बनवायचे त्या मॅच मध्ये 36 आणि आता मात्र धमाका ओव्हर. हे तिसरं षटक. जर या षटकामध्ये धावा बनवल्या विकेट गमावली नाही तर त्या धावा डबल काउंट होतील आणि जर धावा बनवल्या आणि विकेट गमावली तर जेवढ्या धावा तुम्ही बनवता तेवढ्याच धावा काउंट होतील. ही वेगळी संकल्पना आहे या स्पर्धेमध्ये. 9वा देखील आहे. आतापर्यंत 3 खेळाडू ठरलेत ज्यांनी 9वा लगावलाय या स्पर्धेमध्ये. त्यामध्ये ऋतिक पाटीलने या इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती नक्कीच 9वा ठोकलाय. सर्वाधिक लांब षटकार त्यांनी लगावलाय कारण की 4थ्या फ्लोअरवरती जाऊन चेंडू आदळला होता. अभय चौधरी येत आहेत. खऱ्या अर्थाने सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट देखील आहेत अभय चौधरी. 18 चेंडू बनवायच्या धावा 36 या मॅच मध्ये. ऋतिक पाटील धमाका ओव्हर ला सुरुवात होतीये आणि अभयच्या हातामध्ये हा चेंडू सोपवलाय राईट आर्म ओव्हर द विकेटने. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. ड्राईव्ह करतायत विवेक गायकवाड. स्किड होत आहेत कारण की पावसाळी क्रिकेट आहे त्यामुळे हे चित्र तुम्हाला पाहायला मिळेल. नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती या इनिंगच्या आपण पाहिलं दुखापत झाली आमचे रोहन यांना. अभय पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आहे. स्लाइस करतायत. फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय बाउंड्री लाईनच्या दिशेने. सीमा रेषेच्या बाहेर हा येतोय चौकार कमलेश पाटीलच्या बॅटमधून. धावसंख्या आहे 30. अर्धा पल्ला पूर्ण केले. अजून 31 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. 16 चेंडू शिल्लक. 16 चेंडू आणि बनवायचे धावा 31. सामना जिंकण्यासाठी कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने 30 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. बॅटच्या आतली कडा लागली आहे आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय. येतो डॉट बॉल. चांगली गोलंदाजी अभय चौधरी करतायत. यंग टॅलेंटेड गोलंदाज आहे अभय चौधरी. करण धुळे यांनी विश्वास दाखवलाय अभय चौधरी वरती या धमाका ओव्हर मध्ये. क्या बात आहे चांगली गोलंदाजी आणि आलाय हा डॉट बॉल. चार चेंडू फेकलेत या षटकामध्ये आतापर्यंत अभयने आणि आतापर्यंत 5च धावा आल्यात. अजूनही 31 बनवायचे आहेत. चेंडू शिल्लक 14. हाय व्होल्टेज मॅच आपण पाहतो. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना सुरू आहे कारण की करण धुळे यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आहे. दुसऱ्या बाजूला विशाल पाटील यांचा संघ आपण पाहतोय. चेंज द गेम वडवली बी. आता मात्र विकेट किपर बीट झाले. धावबाची संधी काय घडलंय परंतु एकच धाव मिळते या चेंडूवरती. एकच धाव मिळते. भरपूर पाऊस सुरू आहे आणि पंच काहीतरी इशारा करतायत. पुन्हा पठाण सरांचा इशारा येतो. 22च्या स्वरूपात एक धाव ऍड होईल स्कोर कार्ड मध्ये कारण की प्रत्येक धावेला फार मोठी किंमत आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे. उत्कृष्ट गोलंदाज साठी 1000 रुपये कॅश प्राइज आहे. त्यामुळे प्रत्येक धाव प्रत्येक विकेट नक्कीच फार महत्वाचा आहे. मॅन ऑफ द सिरीज साठी उत्कृष्ट फलंदाज साठी 13 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी अजूनही बनवायच्या धावा 30 या मॅच मध्ये. धमाका ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत 6 धावा खर्च करतोय गोलंदाज अभय चौधरी. ऋतिक पाटील डेट चेंडू घोषित करतायत.
काय गोलंदाजी होते. प्रेम धुळे असतील, अभय चौधरी असतील, इम्प्रेस केलंय. फुलटॉस चेंडू होता, मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करू शकले नाहीयेत. या षटकामध्ये आल्या धावा 6 आणि प्लस धावा देखील होतील 6. एकूण धावसंख्या आपण पाहू शकाल 3 षटकांच्या समाप्तीनंतर प्लस 6 करून होतील धावा 37. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 24 धावांची अजूनही गरज. जी चूक केली होती पहिल्या इनिंग मध्ये आय थिंक महेंद्रने ती चूक केली नाहीये ऋतिक पाटीलने. त्यामुळे 6 धावा प्लस होतील या स्कोर कार्ड मध्ये. 12 चेंडू शिल्लक आहे, जिंकण्यासाठी 24 धावांची गरज या मॅच मध्ये. करण धुळे येतोय, बदलापूरचा वंडर बॉय, नगरसेवक चषकाचा प्रमुख आयोजक, वन मॅन शो, वन मॅन आर्मी. करण धुळे येतोय गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडू बनवायचे, धावा 24. व्हाईट बॉलचा इशारा येतोय मुन्ना पठाण सरांच्या माध्यमातून. पहिला चेंडू आलाय, व्हाईट बॉल. मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामध्ये नगरसेवक चषक देखील सुरू आहे. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. 12 चेंडू शिल्लक, 23 ची गरज या मॅच मध्ये. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, लॉंग ऑनला. एक धाव झाली पूर्ण आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. सर्वोत्तम क्षेत्ररक्षक सुधीर धुळे येत आहेत बॅकअप साठी. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 40 धावा, जिंकण्यासाठी 21 ची गरज आहे. चेंडू शिल्लक 11. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल, कारण की जर हे षटक इकॉनॉमिकल राहिलं तर या मॅच मध्ये कमबॅक होईल. जय हनुमान जोविल या टीमचा. परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. पुन्हा एकदा शांत ठेवलाय याही चेंडूवरती करण धुळे यांनी. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 41-41. 10 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या धावा 20. 10 चेंडू कंपल्सरी 20 धावांची गरज आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग हा नियम आहे या नगरसेवक चषकाचा. पहिल्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं पारितोषिक. हाफ ट्रॅकर, शॉर्ट टर्म पूल पाठवलाय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर आणि या इनिंग मधील हा दुसरा 9वा येतोय ऋतिक पाटीलच्या बॅट मधून. दोन 90 लगावलेत या इनिंग मध्ये ऋतिक पाटीलने. हाफ ट्रॅकर आणि त्याच्यावरती हा षटकार आलाय. ऋतिक पाटील रन मशीन. ऑन साइड ला पूल केलाय पुन्हा एकदा. शॉर्ट टर्म पूल, पूल अँड पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. अप्रतिम बॅटिंग, आउटस्टँडिंग बॅटिंग सुरू आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती 56. अब तक 56 धावसंख्या. जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल, लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. अवघ्या 4 धावांची गरज आहे. रायगड प्रीमियर लीग देखील पहिलं सीझन आहे रबर बॉल क्रिकेटचं आणि त्या रायगड प्रीमियर लीग मध्ये ॲज अ आयकॉन खेळणार आहे ऋतिक पाटील. स्वर्गीय धोंडू शेठ वास्कर धुतुम कुंडेवाहाल या टीम मध्ये त्याची निवड झालेली आहे ॲज अ आयकॉन म्हणून. आणि माझी निवड आयकॉन म्हणून का झाली आहे याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय. अप्रतिम बॅटिंग सध्या सुरू आहे ऋतिक पाटीलची. लेग बायच्या स्वरूपात एकदा मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल.
58 जिंकण्यासाठी अवघ्या 3 धावांची गरज आहे. 7 चेंडू शिल्लक. बनवायच्या धावा 3 या मॅच मध्ये. कमलेश पाटील 59 धावांची पार्टनरशिप बनवली आहे या मॅच मध्ये आणि या षटकामध्ये आले तब्बल 22 धावा. 6 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी अवघ्या 2 धावांची गरज आहे. 6 चेंडू आणि बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. चेंज द गेम वडवली बी या टीमला. विनंती असेल साहिल 11 खडेगोलवली या टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. नेक्स्ट मॅच साहिल 11 खडेगोलवली आणि जो संघ जिंकेल त्या 2 संघांमध्ये. 6 चेंडू बनवायच्या धावा 2 या मॅच मध्ये. कमलेश पाटील आणि ऋतिक पाटीलने नाबाद 59 धावांची पार्टनरशिप बनवली आहे आणि विजयाच्या समीप आपण पाहू शकाल चेंज द गेम वडवली बी या संघाला. दोन धावांची गरज. हाफ ट्रॅकर ऑन द टॉस खेळतायत आणि सीमारेषेच्या बाहेर हा येतोय चौकार. विजयाचा चौकार येतोय कमलेश पाटीलच्या बॅट मधून आणि सामना होतोय फिनिश आणि सामना जिंकलेला आहे चेंज द गेम वडवली बी या टीमने. अभिनंदन वडवली बी या संघाचं. हार्ड लक जोविली संघ आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच काढले.